अर्पिता मॅडम, डिमसम आणि सुशीसाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट तयार केली नेटवर बघून. ते सामान घेऊन येऊया. मिशन सुशी स्टार्ट. ग्रुप आतमध्येच राहिला. हे बघ, मला असं वाटतंय की तू जो चेक दिलायस ना भाईला तो तू परत घे किंवा किंवा कॅन्सल कर. ब्रो देणार आहे आता प्रत्येक महिन्यात हप्ता. डबल क्रॉस करतोयस तू मला? राजसी आणि सलील भाऊजी एकत्र? आता वेळ निघून गेली आहे सलील. तर मी जे म्हणेन, जसं म्हणेन ते करावं लागणार आहे तुला. नाहीतर तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणायला मला वेळ नाही लागणार आहे. आणि मग जे काही होईल ना ते तुला निकी बरोबर रात्र घालवावीच लागेल. तुला तिला डिच करावंच लागेल. आणि ती जेव्हा अशी इमोशनली उद्ध्वस्त होईल ना, तेव्हा मला माझं मोटिव्ह कंप्लीट केल्याचं समाधान मिळेल. या सगळ्यासाठी ना मी खूप किंमत मोजली. अरे, जीव वाचवलाय तुझा. एक गोष्ट ना लक्षात ठेवायची, निकी म्हणजे तुझ्या हातातलं पपेट आहे. फक्त पपेट. काय पपेट? तिच्यात जर इमोशनली इन्व्हॉल्व झालास ना, तिच्या सकट तुला पण उद्ध्वस्त करीन. ही दोघं काय बोलत असतील? अर्पिता मॅडम, मी 2 मोठ्या पिशव्या घेऊन येतो घरातून. सामानासाठी लागतील ना आपल्याला? वहिनी पाहिलं नसेल ना? पाहिलं तर नाहीये, पण पाहायच्या आधी आपल्याला सटकावं लागेल. सलील भाऊजी राजसी बरोबर काय करत होते? त्यांच्याकडे बघून त्यांचं बोलणं नॉर्मल तर नक्कीच वाटत नव्हतं. सलील भाऊजी नक्की बदललेत ना? की मग राजसीच्या नादाला लागून अजूनही काहीतरी चुकीचं? सलील भाऊजी जर अजूनही चुकीच्या संगतीत असतील तर निकुला त्यांच्यापासून लांबच ठेवायला हवं. दिदे, जरा वाटीभर पोहे काढून दे मला. आता पोहे कशाला हवेत तुला? काय करणार आहेस त्याचं? अगं, या डाळ तांदळाच्या मिश्रणात टाकले ना की डोसे कसे कुरकुरीत होतात आणि रंग सुद्धा छान येतो. आईचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. हिला आवरायला पाहिजे. हे घे. काही म्हणा आई, समीर नशीबवान आहे. नाही त्याच्यासाठी काही करायचं म्हटलं ना की तुझ्या अंगात असा उत्साह येतो. मुलीसाठी नाही का ग कधी काही करावंसं वाटत तुला? कसं आहे ना दीदी,
समोरचं जसं वागतो तसंच आपल्यालाही वागावं लागतं. म्हणजे एखाद्याने आपल्यासाठी काहीतरी करावं असं जर वाटत असेल ना, तर आपल्यात सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी करायची दानत असावी लागते. तुझ्यात आहे का ग दानत आपल्या आईसाठी काहीतरी करायची मनापासून? आई अगं आपण एक टीम आहोत. मी नेहमी तुझ्या बाजूने असते. अजून काय करायला हवं मी? ए दीदी, तू माझ्या बाजूने का आणि कशासाठी हे मला चांगलंच माहिती, आणि तुलाही माहितीये. हा, आणि दीदी तुला कल्पना नाही, पण तू जितकी स्वतःला ओळखत नाही ना, त्यापेक्षा मी तुला जास्त ओळखते. 9 महिने जास्त. हे कायम लक्षात ठेवायचं. आई तू या सगळ्याच्या नादात टीम बदलतीयस? काही टीम बीम बदलत नाही ग बाई. आणि तुला काय वाटतंय मी हे सगळं त्या पोरीसाठी, अर्पितासाठी करते? नाही ग, हे सगळं मी आपल्या समीरसाठी करते. तू बघितलंस ना, काय न सांगता न बोलता एवढा मोठा आनंद त्याने घरात आणला. अजून काय हवं? आणि याचा अर्पिताशी काहीही संबंध नाही. हे एकदाच घुसव डोक्यात. हा, आणि झोपायच्या आधी तो बिडाचा तवा काढून ठेव ढोशासाठी. आई तू कितीही आव आणलास ना, तरी तुझ्या आत्ताच्या बोलण्यात नेहमीसारखा कॉन्फिडन्स नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, समीरने तुला ज्या सुंदर भविष्याचं स्वप्न दाखवलंय ना, ते तर तसं काही होणार नाहीये. नाही, लांब कशाला जायचं? आता हे जे सुशीचं प्रकरण आहे ना, हे कसं अंगाशी येते ना त्यांच्या बघ तू. आई झालं तुझं? जा श्रेयूला झोपव, आणि त्याला झोपून झालं की हे वाटण ना मिक्सरला लावायला येईल. राजसीचा मेसेज आत्ता? गाफील राहू नकोस. समीर अर्पिता काय करतायत तिकडे लक्ष ठेव आणि कळवत राहा मला. घ्या, म्हणजे आज रात्रीची झोप बोंबलली माझी. बरं झालं ना सगळं सामान एके ठिकाणीच मिळालं. वेळ वाचला. आता कधी एकदा किचन मध्ये जातोय आणि सुशी बनवतोय असं झालंय मला. अरे बापरे. अर्पिता मॅडम, तुम्ही असं टिपिकल बायकोसारखा लुक नका देऊ. भीती वाटते मला. काय हो, तुम्ही ना रागवही देत नाही मला धड. मग रागवायचं कशाला? फक्त प्रेम करायचं ना. फक्त प्रेम करायचं ना. फक्त प्रेम करायचं ना. अहो नाही नाही, म्हणजे तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण नेहमी असं हसत खेळत बोलतो ना, तसं बोला तुम्ही. ते चुकून जरा मी वेगळाच शब्द वापरला. ठीक आहे, तुम्ही हे सगळं सामान नेऊन ठेवा आतमध्ये. मी बाबांना रात्रीच्या गोळ्या देऊन येते. ओके, येतो. तुम्ही नाही सांगितलं तरी मी तुमच्यावर प्रेम करतच राहणार. हॅलो दी, मी तुझ्या कॉलची वाटच पाहत होते. मला कळलं उद्याच्या ऑर्डरचं. सलीलचा कॉल आला होता, त्यांनीच सांगितलं. मी येते उद्या लवकर. एक मिनिट निकू, मी काय बोलते ना ते नीट ऐक. तू नको येऊस उद्या. कधी यायचं ते सांगेन मी तुला. का म्हणजे? अगं उद्या मोठी ऑर्डर आहे ना, ते जॅपनीज क्विझिन आहे. माझी हेल्पच होईल तुला, म्हणून नाही नको, ते मी आणि तुझे जीजू सांभाळून घेऊ. दी, काही झालंय का? अजून तरी काही नाही, पण काही चुकीचं होऊ नये म्हणून ही खबरदारी घेते. दी, आणखीन एक गोष्ट निकू, यापुढे सलील भाऊजींपासून जरा लांब राहायचं. अगदी समोरासमोर येणं टाळता येणार नाही माहितीये मला, पण जेवढंच तेवढं कामापुरतं बोलायचं बस. दी एवढं काय झालंय? सांगेन, कारण पण सांगेन, पण आत्ता नाही, योग्य वेळ आल्यावर. प्रत्येक वेळी गोष्टी दिसतात ना तशा नसतात.
आणि बाळा तू लहान आहेस अजून, तुला सगळ्यातलं सगळं नाही कळत. अगं निको प्लीज, हे बघ मी आत्ता यापेक्षा जास्त तुला काही सांगू शकत नाही. प्लीज मी सांगते तेवढं एक, विश्वास आहे ना माझ्यावर? चल ठेवते मी. गुड नाईट. लहान नाहीये मी ती, मला कळतं सगळं. तू सुद्धा मला लहान मुलांसारखं ट्रीट करणं बंद कर. निको प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. नक्की काय प्रकरण आहे हे कळल्याशिवाय मी तुला काहीच सांगणार नाही आणि तुम्हा दोघांना एकत्रही येऊ देणार नाही. सकुरा याकी सुशी नुरी काय आहे? आणि हे काय? आखी चोवा मला ही पण भाषा येते? नाही, ते जरा वातावरण हलकं करण्यासाठी. हे बघा, काय हो? हे बघा. हे काय टेबल मॅट? अहो नाही, बांबू मॅट आहे. तुम्हाला कसं माहित? ते त्या यादीमध्ये लिहिलं होतं ना, म्हणून लक्षात राहिलं माझ्या. मग ते द्या जरा. वास्त चांगलं येतं ना? मॅडम, हा भात शिजलाय का बिघडलाय? जास्त शिजल्यासारखा वाटतोय ना, असं असतो का? मी रोज बनवते ना सुशी, मला माहित आहे. ना तुमच्यामुळे झालंय हे सगळं. कोणी सांगितलं होतं नसते उद्योग अंगावर घ्यायला? तर उद्यापासून नवीन सगळे टिफिन सुरू होतात आणि त्यात आणखी नाही. अहो हे बघा, तुम्ही परत डोळे वटारताय. वाटणारच, तुमच्यामुळे होत आहे सगळं. काय हे सकुरा आणि याकी नावही घेता येत नाहीत मला याची. कसं बनवणार आहे मी हे सगळं? जमेल तुम्हाला. काय नावं घ्यायला? हा म्हणजे एकदा नावं घ्यायला जमलं ना की रेसिपी हळूहळू जमेल. मुस्करी वाटते ना तुम्हाला ही सगळी? नाही, असं नसतं. कुठलाही पदार्थ बनवताना तो चांगला बनण्यासाठी ना त्या पदार्थासोबत आधी मैत्री व्हावी लागते. मग ते पदार्थ पण आपल्याला समजून घेतात. आपल्या मनातल्या भावना त्या पदार्थाची चव ठरवतात. म्हणून या सगळ्यांसोबत ना माझी मैत्री व्हायला पाहिजे आधी. म्हणजे सगळेच माझ्यासाठी अनोळखी आहेत. अहो पण आपण पण आधी अनोळखीच होतो ना, मग हळूहळू जमलं सगळं. तसं जमेल तुम्हाला. काही काही पदार्थ माहिती आहेत मला. म्हणजे बघा ना, हे रेड चिली सॉस तेच आहे ना आपलं नेहमीचं. आणि हे पण माहितीये, कुठे गेलो ते, हा विनेगर पण माहित होतं मला. परत हे आपला तांदूळ, मैदा हे सगळं माहित होतं. हे काय? हे काहीतरी असं चटणी सारखं वाटतं ना, जपानची चटणी असेल. पुदिन्याच्या चटणीसारखं दिसतंय. हो सेम. वासाबी खाऊन बघू का? बघा की, हे घ्या. खाऊन बघूया. एकदम वेगळंच आहे ना.
कसं आहे, छान आहे ना? अहो, आता काय झालं? आता मी काय केलं? तुम्ही परत माझ्याकडे डोळे वटारून बघता काय झालं? अहो, तिखट लागतंय मॅडम. बरं वाटतंय? नाही हो, काय हे घ्या गुळ खा गुळ. हे घ्या. नाही, कापून द्यायला लागेल. काय करताय? हे घ्या. सावकाश वाटतंय का बरं? मी एक काम करतो, मी घरी जाऊन खोबऱ्याची वडी घेऊन येतो आणि दही घेऊन येतो. अहो थांबा, मी ठीक आहे आता. केवढे हायपर होते तुम्ही, शांत होते. हायपर म्हणजे तुम्हाला एवढं तिखट लागलं, मला काय करावं सुचे ना. त्यात तुमच्या ओठावर फुंकरही मारता येत नाही. आजकाल काही बोलायला लागलो मी. मी काय म्हणतो, आपण सरळ रेसिपीचा व्हिडिओ बघूया, ते जास्त बरं पडेल. हे बघा. यापुढे सलील भाऊजींपासून जरा लांब राहायचं. तेवढं कामापुरतं बोलायचं बस. असं का बोलली असेल ती? काही झालं असेल का तिथे? ती बोलली असेल का सलीलशी आमच्याबद्दल? नाही, पण असं असतं तर सलीलने लगेच मला सांगितलं असतं. पण मग सलीलचं आणि माझं रिलेशन मध्ये असणं दीला आवडत नाहीये का? काय असेल आमच्या रिलेशनचं फ्युचर? नाही, बस झाली लपवाछपवी. सलीला हे सगळं सांगायलाच हवं. सलील अर्पिता दीला आपल्याबद्दल सगळं कळलंय. ती या बाबतीत पॉझिटिव्ह आहे की नाही हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, पण मला अंदाज येत नाहीये रे. पण आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. लवकरात लवकर एकत्र येऊन सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट कराव्या लागतील. काय करायचं? सलील, रिप्लाय कर प्लीज. आय एम वेटिंग. सलीलने अजून मेसेज पाहिलाही नाहीये. कदाचित झोपला असेल. तसही उशीर झालाय. उद्याच बोलते त्याच्याशी.
अर्पिता मॅडम, सारण रेडी आहे, ते पण तिकडे रेडी आहे. उगाच घाबरत होता तुम्ही. अहो हे जमण्यासारखंच होतं. आपली खरी परीक्षा तिकडे तिकडे वाट बघतीये. हा ते काय ते असं जमेल तुम्हाला, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमचा कॉन्फिडन्स बघू ना कधी कधी मला वाटतं की जपानचाच जन्म असेल तुमचा. आखी वा मी काय म्हणतो अर्पिता मॅडम, आधी आपण हे स्टीम करून बघूया आणि टेस्ट करून बघूया. पण आता याच्यामध्ये यांनी लाकडी स्टीमर वापरलाय, आपल्याकडे तो नाहीये. मग स्टीम कसं करायचं? स्टीमर, अहो जापानी पदार्थ बनवायला जापानी पद्धतच वापरली पाहिजे असं कुठे लिहिलंय का? म्हणजे इतक्या वर्षांपासून आपण उकडीचे मोदक करतोय, तेव्हा काही लाकडी स्टीमर वापरला काय? हा, चांगला मराठमोळा स्टीमर असताना कशाला पाहिजे आपल्याला जापानी स्टीमर? अर्पिता मॅडम, हे तर जमलं आपल्याला, पण त्या सुशीचं काय, ते जमेल का? डिमसम तर बनवले, पण आता सुशी कशी बनवाल? बस एवढं. बस 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 बस. फाटलंय. हे नाही जमणार मला. ती राजेशी बोलली होती ना, ते खरं आहे. मी फक्त पोळी भाजीच बनवू शकते. हे सुशी आणि हे डिमसम नाही जमणार मला. आत्ता खरी मजा येणार आहे.